नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. करमणुकीची व्याख्या दिवसागणिक क्षणाक्षणाला बदलतीये. जे काल परवापर्यंत इडियट बॉक्समध्ये होतं ते कदाचित आता तितक्याच क्षमतेनं आणि त्यापेक्षा जास्त ताकदीनं आता तुमच्या हातातल्या स्मार्टफोनमध्ये आलंय. OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घराघरामध्ये माहितीचा प्रसार होतोय आणि करमणुकीचा सुद्धा. पण ही करमणूक एका टप्प्यानंतर वादग्रस्त ठरू पाहतीये. तांडव वेब सिरीजच्या निमित्तानं हा वाद अगदी ताजा आहे. एका OTT प्लॅटफॉर्मवर येऊ घातलेली तांडव वेब सिरीज ही हिंदू देवी देवतांच्या बद्दल अपमानजनक कार्यक्रम किंवा त्यातला तपशील असल्याच्या नावाखाली वादात सापडली. संबंधितांनी त्या प्रकरणी माफी मागितली आहे, पण माफी मागून सुद्धा वाद थांबण्याचं कारण दिसत नाहीये. त्याचं कारण जे समोर आलं त्यात असं म्हटलं गेलंय की महाराष्ट्र सरकारनं या प्रकरणात कुठल्याही प्रकारे भूमिका घेण्यापासून स्वतःला वाचवलं. महाराष्ट्रात या प्रकरणात कुठेही FIR सुद्धा दाखल झाला नाही. याच्या उलट उत्तर प्रदेश सरकारनं मात्र तातडीनं संबंधितांच्या विरोधामध्ये कारवाई केली आणि आता तिथली कायदेशीर कारवाई टप्प्याटप्प्यानं पुढे सरकेल असं तिथल्या सरकारनं आश्वस्त केलेलं आहे. मुळात OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अर्थात इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या करमणुकीवर काही निर्बंध असावेत का, ही चर्चा या निमित्तानं अत्यंत स्वाभाविकरित्या जन्माला आली आहे. कारण तुमच्या हातात असलेला स्मार्टफोन ज्या ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यावर एकतर सरकारचं कुठलंही बंधन नाही आणि दुसरी गोष्ट बऱ्याचदा पालक सुद्धा अशा प्रकारच्या बंधनांसाठी सरकारवर दबाव आणतात. कारण ज्या माध्यमातून अर्थात इंटरनेटच्या कडून हे सगळं तुमच्या घराघरात तुमच्या हातापर्यंत पोहोचलंय त्यात करमणुकीच्या नावाखाली बिभत्स प्रकारची कला थोपवली जाते का, हाही प्रश्न. आणि म्हणूनच आजच्या लक्षवेधीची चर्चा हे तांडव कशासाठी. तांडव वेब सिरीजच्या वर सर्वप्रथम आणि आक्रमकरित्या आक्षेप भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी नोंदवला. त्यांनी तांडवमधील काही दृश्य ही हिंदू देवी देवतांच्या संदर्भात अपमानजनक प्रसारण करत असल्याचं म्हटलं आणि त्या विरोधात आघाडी उघडली. पोलिसांकडे जाऊन त्यांनी या प्रकरणामध्ये आपली भूमिकाही मांडली आणि आंदोलन सुद्धा केलं. आपण हे सगळं का करतो आहोत हे सांगताना राम कदम काय म्हणाले ते ऐका. आम्ही सर्व धर्माच्या आस्थेचा श्रद्धेचा आदर करतो, सन्मान करतो, पण फिल्म जगतातील काही लोक दुर्दैवानं चीप पब्लिसिटी मिळावी म्हणून हिंदू देवी देवतांचा अपमान करण्याचं दुस्साहस मागच्या काही कालखंडापासून करता आहेत. तांडव वेब सिरीजमध्ये देखील हिंदू देवी देवतांचा अपमान करण्याचं दुस्साहस त्यांनी केलंय. त्यांच्या विरोधामध्ये FIR नोंदवण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. ही वेब सिरीज बहिष्कृत केली गेली पाहिजे आणि सोबत हिंदू देवी देवतांचा अपमान करण्याचं दुस्साहस ज्या निर्माता, निर्देशक आणि कलाकारांनी केलंय त्यांनी गुडघे टेकून हात जोडून समस्त देशाची आणि हिंदू बांधवांची माफी त्यांना मागावीच लागेल. इथून पुढे भविष्यात फिल्म जगतातील लोकांनी जर अशा पद्धतीनं हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला तर हिंदू आतापर्यंत संयमी होता, सहिष्णू आहे, पण इथून पुढे मात्र भर चौकात अशा लोकांना जोड्याने मारावं लागेल. या चर्चेत आपल्या बरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला पटकन करून देतो. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता प्रेरणा होंद्राव, तसंच आपल्या सोबत थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश तपासे जोडले जाणार आहेत. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये निर्माता आणि दिग्दर्शिका कांचन अधिकारी आहेत. त्यांच्या सोबत आपल्या पॅनलवर रोशन ग्यारी बिंद्रा आहेत. त्या स्वतः OTT प्लॅटफॉर्मच्या आचारसंहितेसाठी दीर्घकालीन संघर्ष करतात. त्या स्वतः निर्माता आणि दिग्दर्शिका सुद्धा आहेत. त्यांच्याच बरोबर आपल्या सोबत मुंबईच्या आपल्या स्टुडिओमध्ये मैथिली जावकर आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या त्या माजी सदस्य आहेत. अभिनेत्री म्हणूनही त्या आपल्याला परिचित आहेतच. नौशाद उस्मान हे मुस्लिम विचारवंत या नात्यानं आपल्या सोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत. या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करतोय. पहिली प्रश्नांची मालिका सुरू करताना भूमिका काय आहे विरोध करणाऱ्यांची हे जाणून घेण्यासाठी प्रेरणा होंद्राव आपल्यासाठी 1 मिनिट.
आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदर भारतीय जनता पक्षाने या गोष्टीचा विरोध केलाय. आपल्या माध्यमातून या विरोधाची भूमिका अशी आहे, तांडव या वेब सिरीज मध्ये ज्या पद्धतीने हिंदू देवी देवतांचा अपमान करण्यात आलाय, त्या वेब सिरीज मध्ये ज्या पद्धतीने जातींचा उल्लेख करण्यात आलेला आहे, याच्या विरोधामध्ये एखादी वेब सिरीज त्याला पब्लिसिटी मिळण्यासाठी तुम्हाला हिंदू देवदेवतांचा अपमान करावा, इथून पुढच्या काळामध्ये असंच करावं लागणार आहे का? पब्लिसिटी मिळवण्यासाठी तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन एखाद्या धर्माच्या भावनांचा, हिंदू धर्मीयांचा अपमान करून जर तुम्हाला पब्लिसिटी मिळवायची असेल तर ते या देशामध्ये, या राज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. हे प्रेरणा ठामपणे होणार, सांगण्यासाठी आपण आज जे हा विरोध आक्षेप संपूर्ण नोंदवत आहात महाराष्ट्रात करण्यात ते आला. आक्षेप पूर्णपणे पक्षाचे आक्षेप आहेत का व्यक्तिगत आक्षेप आहेत? हे व्यक्तिगत आक्षेपही आहेत आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका ही अशीच आहे. आताच्या घडीला भारतीय जनता पक्षाची ही भूमिका ही विरोधात असतानाची म्हणून ओळखायची आहे? विरोधात असताना आणि सत्ताधारी असताना या भूमिकेचं अशा पद्धतीने अवलोकन कोणीही करू नये, हे मला आपल्या माध्यमातून सांगायचंय. आज आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं काय होतंय. एका मंत्र्यावरती स्वतःवरती ज्यावेळी आरोप होतात त्याचा FIR ची नोंद करण्यात येत नाही. आज महाराष्ट्रामध्ये किरीट सोमय्यांना याच विषयावरती भाष्य केल्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात. ते स्वतः ज्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये जातात त्यावेळी देखील कोणी त्यांचा आवाज ऐकत नाही. मला असं वाटतंय की या वेब सिरीज मध्ये हिंदू धर्माचा जो अपमान करण्यात आलाय, अशा पद्धतीचा अपमान कदाचित मुख्यमंत्र्यांचा झाला असता तर महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली असती. धर्म म्हणून नाही, लोकांचे सेंटिमेंट्स म्हणून नाही, हे सरकार फक्त स्वतः ज्या गोष्टींवरती त्यांना महाभकास आघाडी ही जी विनाश आघाडी महाराष्ट्राला दाखवतात. प्रेरणा होनराव, आपले आक्षेप लक्षात येत आहेत, आपले आक्षेप लक्षात आलेत. आपल्या सोबत असलेलं सगळं पॅनल या निमित्तानं आपण प्रेक्षकांसमोर आणतो आहोत. मला कांचन अधिकारींना पहिला प्रश्न विचारायचा आहे. कांचन अधिकारी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निमित्तानं ही चर्चा जर पुढे न्यायची असेल तर तांडवच्या बाबतीत तशी चर्चा होऊ शकते का? अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. एक गोष्ट, आत्ताला जो OTT प्लॅटफॉर्म आलेला आहे, माझं त्याच्यावरती एक असं म्हणणं आहे की त्याच्यावरती सेन्सॉरशिप असणं अतिशय गरजेचं आहे. कारण की मोस्ट ऑफ द ज्या काही सिरीज, वेब सिरीज ज्याला आपण म्हणतो, त्या बनवल्या जात आहेत किंवा वेब फिल्म, स्पेशली वेब फिल्म्स म्हणून बनवल्या जात आहेत. त्याच्यामध्ये जास्त करून सेक्स अँड व्हायलन्स हे तुम्हाला जास्त करून पाहायला मिळतं. आता एखादी वेब सिरीज जेव्हा गाजते, आता मिर्झापूर गाजली किंवा ज्या कोणत्या गाजल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय बघायला मिळालेलं असेल तर ती व्हायलन्सच पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये सेक्स पण अशा ओपनली दाखवला गेला की उद्याला मी माझ्या फॅमिलीच्या बरोबर काही बसून ते बघू शकत नाही. सो मला आयदर ते माझ्या लॅपटॉपवरती बघायला लागतं किंवा माझ्या मोबाईलवरती बघायला लागतं किंवा जर आपल्याकडे आपल्यासाठी स्वतंत्र खोली असेल तर त्याच्यामध्ये बघायला लागतं. त्याच्यामध्ये कोणी माझा एखादा सर्वंट जरी आला, झाडू काढायला जरी आला, तरी मला ताबडतोब ते स्टॉप करावं लागतं, कारण की आपण ते म्हणजे दुसऱ्या माणसाबरोबर बघू शकत नाही. मग हे असे इतके ऑब्सिनिटी चालणारे हे जे सीन्स आहेत, ह्याला म्हणजे कसं तुम्ही जबाबदार धरणार उद्याला आपल्यासाठी? नुसतं त्याला जबाबदार धरण्याच्या विषयीचं नाही, तर एक पाऊल पुढे जाऊन त्याच्यावरचे निर्बंध अद्याप का येऊ शकले नाहीत, मैथिली जावकर यांना विचारूया. त्या स्वतः सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य राहिलेल्या आहेत. OTTच्या सेन्सॉर बोर्डाच्या संदर्भात पावलं कुठपर्यंत पोहोचली आणि अडखळली आहेत का ती? नाही, मुळात हा विषय फक्त OTTचा नाहीच आहे. म्हणजे आता जे आपण म्हणतोय की हिंदू धर्माबद्दल, हिंदूच्या सेंटिमेंट्स बद्दल हे जे असं वेगळ्या पद्धतीने काहीतरी दाखवले जातात सीन, आणि ज्यातून आता जो आपण जो विषय चाललाय तांडवचा, तर तांडवमध्ये हा सीन असा आहे की कॉलेजमध्ये एक ड्रामा चाललेला आहे, नाटकाचा एक भाग आहे, स्टँडअप कॉमेडी चाललेली आहे, आणि त्यातलं एक कॅरेक्टर हे शंकर भगवान आहे, एक कॅरेक्टर नारद मुनी आहे. ठीक आहे. तर ही जी सुरुवात झाली आहे ना, ही सुरुवात पहिल्यांदा खूप छोटी होती. म्हणजे मी थोडे वर्ष मागे जाईन की माझे लाडके अभिनेते आहेत बच्चन साहेब, पण बच्चन साहेब आहेत ते हिरो असतात एका सिनेमाचे, आणि ते कॅरेक्टर प्ले करताना ते देवावरती रागावतात आणि देवाला डोस देतात, राग देतात देवाला, आणि आपल्याला वाटतं वाव व्हॉट अ परफॉर्मन्स. मला पण वाटलं काय सीन केला, हे आज खुश तो बहुत हो गए तुम, असं ते देवाला विचारतात, डोस देतात ते देवाला. ही सुरुवात असते, हे बीज असतं.
मग ते बीज रोवलं गेलं हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. मग हळूहळू त्याचं रोपटं झालं. मग ते रोपटं हळूहळू मोठं होत गेलं आणि हिंदू शांत होता कारण हिंदू आपण ब्रॉड माइंडेड आहोत ना. आपण सगळ्या गोष्टी अरे हे तर फिल्मचा भाग आहे, कथानकाचा भाग आहे, एक कॅरेक्टर आहे असं आपण घेत जातो. आणि मग ते जे रोपटं आहे ते मोठं होत होत त्याचा पीके होतो. आणि पीके मध्ये एक कॅरेक्टर असतं जे शंकर भगवानचा रोल करत असतं. शंकर भगवान नसतं, ते रोल करत असतं. मग त्याला पीके घाबरवतो. मग तो इतका घाबरतो की जेव्हा त्याची एंट्री येते तेव्हा त्या एंट्रीला तो धावत पडत जातो. लोक त्याला हसतायत आणि एंट्रीला असं होतं की अँड हिअर कम्स द फिअरलेस शिवा. आणि शिवा म्हणजे आमचा हिंदू धर्माचा तो देव आहे ज्याची आम्ही पूजा करतो देवघरात ठेवून. त्याची तुम्ही टिंगल करता, पण तुम्ही कसं दाखवताय हा हे तर काय कॅरेक्टर होतं. आणि मग हे असं वाढत 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 आज वेब सिरीज मध्ये कुत्रीचं नाव सावित्री असतं. पण पूर्वीच्या काळी सुद्धा घरात नेहमी नोकर असायचा तो रामू काका असायचा. म्हणजे माझं म्हणणं फक्त तांडवरती माझं ऑब्जेक्शन नाहीये. खूप वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पायलप होत चाललंय, हे आज वाढलेलं आहे. थोडक्यात तुम्हाला म्हणायचं असं आहे की जे काही आज दिसतंय त्याचं बीजरोपण खूप पूर्वी झालं. खूप पूर्वी झालेलं. त्या निमित्तानं मग एक रोशन आपल्यासोबत रोशन क्यारी आहेत, त्या हिंदीत आपल्याशी बोलणार आहेत. रोशन जी, सवाल आपसे ये होगा कि जो भी इतने सालों से चलता आ रहा है उन तमाम चीजों पर जिस पर आपत्ति उठाई जा रही है, क्या इसे केवल धर्म का लेबल लगाकर आपत्ति उठाना कितना सही है? बिल्कुल सही नहीं है, क्योंकि ये जो जैसे इन्होंने कहा कि ये सदियों से चला आ रहा है और तब जब हमने उसको ये नहीं किया, आज अचानक से ये ऐसे लग रहा है जैसे कि जब ओटीटी शुरू हुआ तो हमने ओटीटी पे सेंसर क्यों नहीं लगाया। क्योंकि 2019 में मैंने ये बात उठाई थी, क्योंकि जिस तरह से ये सेक्स को दिखाते हैं बेहुदा तरीके से और एक अलग ही लेवल पे, उसमें तो रिश्तों के मतलब उसमें दिखा रहे हैं ससुर और बहू के बीच में चल रहा है, वो क्या है फिर? आप सिर्फ भगवान की क्यों बात कर रहे हैं? आप इंसानों के रिश्तों की भी बात कीजिए ना। आपके लिए भाभी माँ होती है और भाभी जाके ससुर के साथ शी इज हैविंग, और प्रॉपर आपको दिखा रहे वो वेब सीरीज में, उसको पब्लिसिटी भी उसी तरह से की जा रही है ताकि लोग अट्रैक्ट हुए उसकी तरफ। तो उस बारे में क्यों नहीं उठाया गया? ये अचानक से आज ही क्यों सब जागे हैं? ये तो तब जागना चाहिए था जब ओटीटी पे ये आज से 2 साल पहले ये चीजें शुरू हुई थी, और मोस्टली इन सभी के ऑफिसेज महाराष्ट्र में है। आपके अनुसार अभी क्यों जगे हैं? यस, ये तब से, और कई लोगों ने आवाज उठाई है। मैं आपको ऐसे कई एग्जांपल्स दे सकती हूं। अभी कुछ महीने पहले किसी ने एफआईआर की थी, और 2019 नवंबर में मैंने खुद ये आवाज उठाई थी हर चैनल पे जाके कि सेंसर बोर्ड होना चाहिए ओटीटी प्लेटफॉर्म्स के लिए, बहुत जरूरी है। क्योंकि हमारी आने वाली जनरेशन क्या सीख रही है कि गालियां देना तो बहुत आम बात है, बहुत आराम से आप दे सकते हो, क्योंकि उनके जो हीरो है वो यही कर रहे हैं। रोशन जी, एक तुरंत छोटा सवाल मैं इनसे पूछ लूंगा, तब तक प्रेरणा हुंदराव जी से. प्रेरणा हुंदराव, 2 वर्षाच्या पूर्वीपासून या विषयामधली मागणी जोर धरत होती. 2 वर्षापूर्वी आपण अशा प्रकारच्या अनेक वेब सिरीज पाहत आलो. गंदीबाजच्या पासून सुरू झालेली ही लाट आता कोणत्या पातळीवर जाऊन पोहोचली आहे ते आपण पाहता आहात. 2 वर्षापूर्वी आपल्या काय भूमिका होत्या? मला रोशन गॅरीजी यांना आता त्यांनी बोलत असताना सांगितलं की धर्माच्या बाबतीमध्ये हे बिलकुल नाही केलं पाहिजे. मला त्यांनाच सांगावंसं वाटतंय सेंट्रल गव्हर्नमेंटनी, आणि तुम्ही विचारलेला प्रश्न की 2 वर्षापूर्वी हे होत होतं, पीकेच्या वेळी आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं. मी मैथिलीजींच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. हा विषय पूर्णपणे आधीपासून चालू आहे, आणि ज्या ज्या वेळी हे विषय झाले त्यावेळी भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. हे सरकार आहे म्हणून ते, आणि ते सरकार आहे म्हणून असं, हा कॉम्प्रोमाइजचा विषय भारतीय जनता पक्षाने या मुद्द्यावरती कधीही केलेला नाही. स्टँड एकदम क्लिअर आहे. ठीक आहे. मला दुसरी गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते, सेंट्रल गव्हर्नमेंटनी ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी आपल्याला प्रेरणाजी कांचन अधिकारी काही प्रश्न विचारतायत, एकदा तो ऐकून घ्या. कांचनजी, मला असं विचारायचं आहे की अपार्ट फ्रॉम पॉलिटिकल पार्टीज, तुम्ही म्हणालात की 2 वर्षापूर्वीच जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा हा स्टँड घेण्यात आलेला होता, मग तरी सुद्धा हे पिक्चर रिलीज कसे होऊ शकले? ओ माय गॉड फॉर दॅट सेक, पीके असेल, हे पिक्चर रिलीज तर झालेच ना. आणि विथ दॅट आता मैथिलीने सांगितलं त्याप्रमाणे त्या सगळ्या सीन सकट मग रिलीज होऊ कसे शकले? मग तुमच्या याच्यामध्ये तुम्ही जर स्टँड घेतला म्हणता तर मग काय स्टँड होता तेव्हा? 2 वर्षात काय घडलं आणि काय बदललं तुम्ही, असा प्रश्न आहे. याच विषयावरती बोलतेय मी. ज्यावेळी ओटीटी प्लॅटफॉर्म्स आज आपल्या घराघरामध्ये आहेत, एखादा मूवी बघायला ज्यावेळी मुलं जातात लहान, अडल्ट असणं गरजेचं असतं, तेव्हा ते थिएटरमध्ये जाऊन मूवी बघू शकतात.
ओटीटी प्लॅटफॉर्म या कोरोनाच्या कालखंडामध्ये सोशल मीडिया आणि मोबाईल वरती एंटरटेनमेंट हे प्रस्त खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. प्रेरणाजी, आपल्याला आता इतिहासात नाही अडकायचं, कारवाई काय केली ते सांगा. वाढलं नाही, रुजलं नाही. 2 वर्षात काय बदललं, तुमच्या माध्यमातून काय झालं? ओटीटी सेंसरशिप के लिए आपने क्या किया इन 2 सालों में मैम? सवाल ये है. मैं तेज सांगते मैं रोशन जी से वही कहना चाहती हूँ. वो सेंसर बोर्ड के लिए काम करती है. नोव्हेंबर 2019 मध्ये मिनिस्ट्री MIB मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्युरो अंतर्गत या विषयाला घेण्यात आलंय. त्याच्यामध्ये त्यांचं पूर्णपणे म्हणणं आहे की ज्या पद्धतीने पेपर्स चालतात, स्वतःला सेल्फ रेग्युलेटरी बनवा. ज्या पद्धतीने न्यूज प्लॅटफॉर्म्स चालतात, न्यूजचे वेब पोर्टल्स चालतात, त्याच पद्धतीने नाही, याच्यातला एक तपशील आपल्याला प्रेरणाजी द्यायला लागेल. एक तपशील असा आहे, 11 नोव्हेंबर 2019 ला न्यूजच्या संदर्भात निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे आता न्यूज या इंटरनेटच्या माध्यमातून कुठल्याही निर्बंधाशिवाय जात नाहीत. आपला हा विषय असतानाच मला नौशाद उस्मानी यांना आता चर्चेत सहभागी करायचं आहे. नौशादजी, आपल्या समोर विषय पोहोचला असेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही मराठीतून हिंदीतून बोलू शकता. बहुतेक वेळेला मराठीत तुम्ही बोललात तर अधिक आनंद होईल. माझा प्रश्न आपल्याला थेट असाच विचारायचा आहे, ज्या पद्धतीनं हिंदू देवी देवतांच्या अपमानाच्या विरोधामध्ये आवाज उचलला जातो आहे, विरोध नोंदवला जातो आहे, याच प्रकारची भावना तुमची सुद्धा आहे का? आणि आता ज्या निमित्तानं हिंदू आपल्या भावना व्यक्त करतायत त्याला तुम्ही समर्थन देता आहात का? बिलकुल, आम्ही हिंदू समाजाच्या सोबत आहोत. जरी भाजपच्या प्रेरणाताईशी आमचं वैचारिक मतभेद असतील, त्यांचे जे संघाचे विचार वगैरे आहेत त्यांच्याशी निश्चितच आमचे मतभेद आहेत, परंतु ज्या मुद्द्यावर आम्ही त्यांचे समर्थक आहोत. आणि जगभरातले मुसलमान, जे धार्मिक मुसलमान आहेत, नावाचे सैफ अली खान, सलमान खान नाव ठेवलं तर कोणी मुसलमान बनत नाही. ज्यांचा अल्लाहवर आणि ज्यांच्या प्रेषितांच्या शिकवणीवर आणि मरणोत्तर जीवनावर ज्यांचा इमान आहे त्याला मुसलमान म्हणतात, मग ते कोणी असो. तर त्यांचा एक मुख्य आमचा विरोध आहे या तांडव या चित्रपटाला. कारण काय की कारण आहे आमचा हा ग्रंथ कुराणाचा अध्याय क्रमांक 6 आणि श्लोक क्रमांक 108 स्पष्ट सांगतोय. मराठी भाषांतर आहे माझ्याकडे कुराणाचं, आमच्या संस्थेनं छापलेलं. आणि हे मुसलमानांनो, हे लोक अल्लाशिवाय ज्याचा धावा करतात, म्हणजे जे इतर धर्माचे जे उपास्य आहेत ते, त्यांचा उपहास करू नका. एखाद्या वेळेस असे होऊ नये की ते अनेकेश्वरवादाच्या पुढे जाऊन अज्ञानामुळे अल्लाचा उपहास करू लागतील. आम्ही तर अशाच प्रकारे प्रत्येक गटासाठी त्यांच्या कृतीला आकर्षक बनविले आहे. पण त्यांना आपल्या पालनकर्त्याकडेच परतून यावयाचे आहे, तेव्हा तो त्यांना दाखविल ते काय करत राहिले, तेव्हा तो त्यांना दाखविल. हे शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. म्हणजे काय आहे की हे प्रकार का घडतात? निगेटिव्ह पब्लिसिटीसाठी. म्हणजे हे जे विरोध करणारे आहेत ते पण त्यांचे सहकारीच बनत आहेत. तुम्ही जे स्क्रीनवर गंदी बात वगैरे जे दाखवत आहेत ते त्यांची पब्लिसिटी आहे आणि हे त्यांचा उद्देश. पण नौशादजी, इथे एक प्रश्न आणखी उपस्थित असा राहतो की तुम्ही नावं घेताना तर सलमान, सैफ यांची नावं घेतलीत. ज्या पद्धतीनं अली अब्बास जफर आणि सैफ अली खान या 2 नावांच्या निमित्तानं हा वाद पुढे सरकला, त्या दोघांची कान उघडणी तुम्ही केलीत का? तुम्ही त्याच्या विरोधात एक सार्वजनिक ट्विट करून आपल्या समुदायात सुद्धा हे मान्य नाही याची जाणीव त्यांना करून दिली आहे का? बिलकुल आम्ही, तुम्ही माझी वॉल पहा, तुम्ही त्याच्यावर जे आहे ते सर्वात पहिली आजची माझी जी पोस्ट होती ती तांडव चित्रपटावर बंदी घालण्या संबंधात होती. मी लहान होतो तेव्हा जे MF हुसैनला पत्र लिहून निषेध नोंदवला, त्यावेळेस ट्विटर वगैरे नव्हते, की तुमची भूमिका इस्लाम विरोधी आहे. हे जे अतिपुरोगामी लोक आहेत ते त्यांचं समर्थन करत असाल, कोणत्याच मुस्लिम संघटनेने याचं समर्थन केलेलं नाहीये. याचं मूळ कारण शोधण्याची गरज आहे. खरं म्हणजे की हे का होतात, हे निगेटिव्ह पब्लिसिटी यांना का हवी आहे? मटेरियलिझम जे आहे ते भौतिकवाद, की पैसा कमवणं, जास्त लाईक, जास्त शेअर्स आणि जास्त व्ह्युअर्स मिळाले की पैसा मिळतो, भौतिकवादासाठी. हा एका बाजूला व्यावसायिक दृष्टिकोन झाला. मैथिली जावकर, याच्यातला आणखीन सामाजिक दृष्टिकोन कुठला असू शकतो? सामाजिक म्हणजे मला असं वाटतं, हे माझं इंडिव्हिज्युअल मत झालं की सुरुवातीपासून हिंदू धर्म आणि हिंदू धर्मीय म्हणजे आम्ही लोक हे इतके जास्ती ब्रॉड माइंडेड होतो की प्रत्येक गोष्ट आम्ही चालवून घेत राहिलो. जाऊ दे हा एक जो आपला अप्रोच असतो ना की ठीक आहे जाऊ दे. त्याच्यामुळे एखादी गोष्ट जेव्हा आता खूप वाढली आहे
तेव्हा आता ती कंट्रोल करणं कठीण झाले. उदाहरणार्थ आता कॅन्सर झाला तर पहिल्या स्टेजला असताना डॉक्टर सांगतात की आपण रेडिएशन देऊया किंवा केमोथेरपी देऊन हा माणूस बरा होईल. पण आता हा जो कॅन्सर आहे हा जर तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला आलेला आहे तर आता तो काढणं खूप कठीण झालेलं आहे. याचं कारण मला एक असं उदाहरण, एक असा चित्रपट सांगा की ज्याच्यामध्ये, म्हणजे मी मुसलमान असो ख्रिश्चन असो सगळ्या धर्मांचा मी अतिशय आदर करते, विथ ड्यू रिस्पेक्ट टू देम, कुठल्या मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्माबद्दल एखाद्या सिनेमामध्ये मला आक्षेपार्ह एखादी गोष्ट दाखवा. नाही, तुम्ही नाही दाखवू शकणार. याचं कारण त्यांच्या ज्या भावना आहेत त्या नेहमीच सांभाळल्या गेल्या, कारण त्यांना घाबरलं जातं. ती मायनॉरिटी आहे, ती दुखावली नाही गेली पाहिजे. नाही, मग पण त्यांना मग घाबरलं मेजॉरिटीला जातं तुम्ही या दुखावू तर्काच्या शकता. आधारे आपण भय निर्माण करू मेजॉरिटीला इच्छितो तुम्ही आता. दुखावू शकता पण मायनॉरिटीला तुम्ही दुखवत नाही. तर उद्या मी जर सिनेमा डिरेक्ट केला किंवा लिहिला तर मी हिंदू आहे म्हणून मी दुसऱ्या कुठल्या धर्मियांच्या भावना दुखावतील असं कुठला सीनच लिहिणार नाही किंवा डिरेक्टही करणार नाही. कारण मी विचार करीन नाही या धर्माच्या भावना दुखावल्या जातील किंवा हे चुकीचं एखादं वक्तव्य आहे, एखादं स्टेटमेंट आहे. पण दुसऱ्या धर्मीय म्हणजे आता कोणी असतील, सैफ अली खान असतील किंवा अली अब्बास जफर असतील, ते हा विचारच करत नाहीये. म्हणजे कदाचित त्यांच्या आई वडिलांना त्यांच्याकडनं ही संस्कृती नाही आलेली पुढे किंवा त्यांना तसं शिकवलं गेलं नाही आई वडिलांकडनं की तुम्ही जरी मुसलमान असलात तरी हिंदूंच्या भावना दुखावू नका. याच्यावर माझा एक प्रश्न आपल्याला, त्यानंतर आपण कांचन अधिकारींना संधी देऊयात. मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की बहुसंख्याकांच्या भावना दुखावण्याच्या साठीची मुभा आहे म्हणून आता बहुसंख्य त्यानिमित्तानं आपला एक दबाव गट आणि त्या आडून दहशत तयार करू इच्छित आहेत. मैथिलीजी, तुमच्यासाठी काय प्रश्न आहे हा तुमचा? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की उद्या मी समजा भगवान शिव, मी शंकराला मानते आणि त्याची कोणीतरी खिल्ली उडवताय आणि मी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्ही म्हणताय हे पॉलिटिक्स करते मी. नाही, तुम्ही करताय का असं नाही, हा त्यामागचा कोणाचा प्रयत्न आहे का? अहो, कुणाचा काही प्रयत्न असो, जे आहे ते तुम्ही सीन बघितलाय का? तो काय आहे ते तुम्ही हा प्रश्न विचारण्यापूर्वी तो सीन बघितलाय? तो सीन बघा तुम्ही. हा प्रश्नच येता कामा नाहीये मुळात. जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की मी उद्या दुसऱ्या कुठल्याही, म्हणजे ख्रिश्चन असो, मुसलमान असो, नाहीतर अगदी ज्यू असो, जैन असो, कुठलाही असो, मी दुसऱ्या धर्मियांच्या भावना दुखावतील असा सीन लेखक म्हणून लिहिणारही नाही आणि डिरेक्टर असेल तर डिरेक्टही करणार नाही. मग दुसऱ्या कुठल्या तरी धर्माच्या, एक मिनिट थांबा, दुसऱ्या कुठल्या तरी धर्माच्या रायटरनी किंवा डिरेक्टरनी माझ्या म्हणजे हिंदू धर्माच्या भावना दुखावतील असा सीन लिहायचा का किंवा डिरेक्टच का करायचा? कांचन अधिकारींना विचारूयात की असे सीन का लिहिले जातात. नाही, एक मैथिलीला मी याच्या बाबतीत, एक माझ्या बाबतीत घडलेला किस्सा मी तिला सांगू इच्छिते. ती पण माझ्या दामिनीच्या मालिकेची एक भाग होती. तर दामिनी मालिकेमध्ये आमच्या असं झालेलं होतं की असं लिहिलं गेलेलं नव्हतं डायलॉगमध्ये, चांबाराच्या देवाला खेटराची पूजा असं लिहिलेलं नव्हतं डायलॉग. रोहिणी निनावे त्याची रायटर होती आणि तिने अजिबात असं लिहिलेलं नव्हतं. पण तरी मी आता इथे नाव घेत नाही कलाकाराचं, कलाकार प्रतिथेश असतात. सो त्यांनी बोलताना असं तो बोलला की बोलता बोलता डायलॉग मध्ये त्यांनी, आता ही म्हण आहे आपल्याकडे, चांबाराच्या देवाला खेटराची पूजा, परंतु काही गोष्टी सार्वजनिकरित्या नाही. पण तो काय झालं, किस्सा असा झाला तुम्हाला सांगते, म्हणजे किती वर्ष झाली त्या गोष्टीला. 1995 ला मी दामिनी आणलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याने असं त्याच्या डायलॉग मध्ये म्हणाला की असं पण चांबाराच्या देवाला खेटराची पूजा, आणि हे टेलिकास्ट झालं गेलं. ह्याच्यामध्ये ना माझी चूक होती ना रोहिणीची चूक होती. आता कलाकारांनी ते डायलॉग बोलल्यानंतर त्याच्यावरती अक्षरशः दूरदर्शनवरती मोठा मोर्चा आलेला चांबार जमातीचा. आणि शेवटी मी पेपरमध्ये जाहीर, मला काही संबंध नाही माझं, मी त्याच्यामध्ये काही केलेलं नव्हतं, परंतु ऍज अ डिरेक्टर अँड ऍज अ प्रोड्युसर आय हॅव टू, मला माफीनामा हा पेपरमध्ये छापून आणून द्यायला लागला आणि दॅट्स व्हॉट वी डिड इट. पण हे आता सगळं तांडवच्या प्रकरणाशी जोडून कसं पाहता येईल? कारण मैथिली जावकरांनी काय आक्षेप नोंदवला? ते एक वाक्य होतं जे रोहिणी निनावेनी लिहिलेलं नव्हतं आणि ऍक्टर ते अनाहूतपणे बोलून गेला आणि ज्याची तुम्ही काही, म्हणजे तुमची काही चूक नसताना तुम्ही माफी मागितली. आता तांडवचा जो विषय चाललाय हे एखादं कुठलं वाक्य नाहीये, अख्खेचे अख्खे सीन आहेत. हे अख्खे सीन कोणी ऍक्टर चुकून असं एखादं वाक्य बोलल्यासारखे बोलत नाहीयेत. हे ठरवून होतंय. हे तुम्हाला लक्षात येत नाहीये का? मैम त्या निमित्तानं जी वो एक्टर्स है, वो डायरेक्टर है, उनके ऊपर एक सेंसर बोर्ड होना चाहिए. आप वो सिर्फ क्रिएटिव लोग हैं, आप नहीं कह सकते. आप सेंसर की बात कर रही है, मैं सेंसर पे 2.5 साल थी. आपको मैं सेंसर का एक किस्सा बताती हूँ. अभी आप सेंसर 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 बोल रहे हैं. एक मिनिट, सेन्सॉर बोर्डचा आता त्या सारखा विषय करतायत की ओटीटी सेन्सॉर. ठीक आहे, आता तुम्ही फिल्म संजू बघितलीये तुम्ही फिल्म संजू?
ठीक आहे. संजू फिल्म मध्ये सोनम कपूर एकदा म्हणते वेअर इज माय ब्लडी मंगलसूत्र. हे वाक्य पहिले प्रोमो मध्ये आलं, कारण फिल्म येण्यापूर्वी प्रोमो आणि ट्रेलर्स येतात. ते प्रोमो सेन्सॉर करायला योगायोगाने मी बसले होते, मी मैथिली जावकर. त्यातला ब्लडी हा शब्द आम्ही तसाही कुठल्याही सिनेमातला काढतो, म्हणून जेव्हा सोनम कपूर म्हणते वेअर इज माय ब्लडी मंगलसूत्र, तेव्हा मी सेन्सॉर करताना ब्लडी हा शब्द काढून टाकला, म्हणजे तो डिलीट करायला लावला. मग तो तसाच प्रोमो ट्रेलर ते सगळे चालले. त्यानंतर जेव्हा फिल्म सेन्सॉर व्हायला आली तेव्हा योगायोगाने मी नव्हते, म्हणजे त्या प्रत्येक सेन्सॉरचा मेंबर काय प्रत्येक गोष्ट सेन्सॉर नाही करत, बरेच मेंबर असतात, 200 मेंबर आहेत. एक मिनिट थांबा. त्यावेळेस ब्लडी हा शब्द काढला गेला नाही सेन्सॉरशिपला, तो तसाच राहिला. आणि नंतर जेव्हा थिएटरमध्ये मी फिल्म बघायला गेले तेव्हा म्हटलं अरे बापरे, हा ब्लडी शब्द तर राहिला. मी इमिजिएट आमचे रिजनल ऑफिसर आरो सर त्यांना मेसेज केला, म्हटलं सर तुम्ही ब्लडी हा शब्द काढला नाहीत, अहो ब्लडी मंगलसूत्र बोलते सोनम कपूर. त्याच्यावर आरो सरांनी सेन्सॉर बोर्डच्या मला असा मेसेज केला, लेडी मेंबर्स डिड नॉट ऑब्जेक्ट. कारण का 2 पुरुष आणि 2 लेडीज, म्हणजे 2 पुरुष 2 बायका असे 4 मेंबर असतात. त्यांनी असं मला सांगितलं की हा बायकांचा इश्यू आहे मंगलसूत्र हा, आणि लेडी मेंबर्स डिड नॉट ऑब्जेक्ट. अहो पण म्हटलं हा ऑब्जेक्शनचा विषय, कारण ब्लडी हा शब्द आपण तसाही कुठेही काढतो, ब्लडी शिवी आहे, ती आपल्या नॉर्म्स मध्ये काढायची असते, मग तुम्ही काढली का नाहीत? नाही नाही मी काय करू, लेडी मेंबरना प्रॉब्लेम नाही झाला. म्हटलं ठीक आहे, संपला नाही विषय. जेव्हा मी आरो सरांना भेटले ऑफिसमध्ये, मी पुन्हा विषय काढला पर्सनली, कारण तेव्हा मी मेसेजवर बोललेले. म्हटलं सर तुम्ही असं म्हणता लेडी मेंबर्स डिड नॉट ऑब्जेक्ट, पण मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही पण तिकडे होतात ना रिजनल ऑफिसर म्हणून, कारण एक ऑफिसर असतो 4 मेंबर असतात, तुम्ही का नाही काढला तो शब्द? तर त्यांनी असं तोंड वाकडं केलं आणि म्हणाले ठीक आहे ना एवढं काय. म्हटलं सर माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, ब्लडी मंगलसूत्राच्या जागी विथ ड्यू रिस्पेक्ट टू बी बाकी सगळ्या धर्मांचा आदर करते, मी कोणाला नावं नाही ठेवत आहे, म्हटलं त्या ठिकाणी ब्लडी मंगलसूत्राच्या जागी ब्लडी बुरखा किंवा ब्लडी क्रॉस असं जर तिच्या गळ्यातला क्रॉस हरवलाय आणि ती क्रॉस शोधतेय, किंवा तिचा बुरखा हरवलाय आणि ती बुरखा शोधतेय, आणि ती त्या संजूला सोनम कपूर विचारते वेर इज माय ब्लडी बुरखा किंवा वेर इज माय ब्लडी क्रॉस, तुम्ही ठेवलं असतात? तर ते घाबरले, तंतरली त्याची, नाही ते कसं ठेवलं असतं? म्हटलं का, जर तुम्ही ब्लडी बुरखा ठेवलं नसतं तेव्हा ब्लडी काढलं असतं, ब्लडी क्रॉस ठेवलं नसतं ते काढलं असतं, मग ब्लडी मंगलसूत्र कसं ठेवलं? मैथिली जी, पहली बात तो ये है सेंसर बोर्ड सिर्फ रिलीजियस थिंग के लिए नहीं होता है, सेंसर बोर्ड है फॉर एवरीथिंग. मी काय बोलते अपने ही सेंसर बोर्ड में ब्लडी छोड़ दीजिए ना, काय मुद्दा बोलताय? ब्लडी अपने माझा मुद्दा तुम्हाला कळला मी काय बोलले? तुमचा मुद्दा मला कळला, मला टेकन फॉर ग्रांटेड करताय. नाही आता याच्यामध्ये मी एक जरा दोघींनी शांत राहा. ठीक आहे. मी जरा काही 2-4 वाक्य बोलू इच्छिते याच्यामध्ये, कारण की मी माझ्या पहिल्याच फिल्ममध्ये भरपूर सेन्सॉर बोर्ड कोळून पेलेली होते. 2004 साली माझं मानिनी पिक्चर आलं होतं तेव्हा. आता मला स्वतःला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगते की सेन्सॉर बोर्डच्या बाबतीमध्ये, आता समजा उद्याला एक किसिंग सीन आहे, ओके, हाच किसिंग सीन, आपलीच मेंटॅलिटी कशी चेंज होत राहते हे याचं तुम्हाला एक उदाहरण देते. वेन यू सी एखादी इंग्लिश फिल्म तुम्ही बघत असताना एखादा किसिंग सीन चालला असेल तर आपण शांतपणे त्याकडे बघत राहतो. हिंदी असले की जरा असं वाटतं ओ आता हिंदीपर्यंत आलं का ह्याचं लोण. मराठीमध्ये तर चक्क त्याला कात्रीच लावली जाते, किंवा त्याला सरळ सांगितलं जातं आयदर यू टेक ए सर्टिफिकेट. ए सर्टिफिकेट तुम्हाला जेव्हा मिळतं तेव्हा तुम्ही ती कुठल्याही चॅनलला फिल्म जेव्हा विकायला जाता तेव्हा तुम्हाला त्याचं परत तुम्हाला यू सर्टिफिकेट करून घ्यावं लागतं, म्हणजे ते सगळे सीन्स तुम्हाला कापून द्यावे लागतात. सो मी तेव्हा हा एक मुद्दा मांडलेला होता की तुम्ही प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळ्या लँग्वेजसाठी वेगवेगळे सेन्सरशिपचे नियम कसे असू शकतात. सेन्सर हे एक बोर्ड आहे आणि बोर्डाचे म्हणून काही नियम असतात. अगदी याच मुद्द्यावर रोशनजींना मला एक प्रश्न विचारायचा आहे, कृपया त्यांना संधी देऊयात. बराच वेळ झाला रोशनजी बोलिया नहीं है. नौशाद जी मैं आपको एक बार मौका दूंगा, 2 मिनट आप बस रुक जाइए, एक बार रोशन जी की बात पूरी होने दीजिए. रोशन जी मैं ये जानना चाहता हूं क्या ओटीटी सेंसॉर के जरिए कंट्रोल कर पाना मुमकिन है या नहीं है, या फिर जैसे थोड़ी देर पहले मैथिली जी ने फिल्मों को लेकर सेंसॉर की रीढ़ की हड्डी गायब होने की बात कही, क्या वैसे ही एक सेंसॉर हम लाकर थोप देंगे ओटीटी पर जो कोई चीज का कंट्रोल तो करेगा नहीं? सर पहली बात तो सेंसर आए तो सही, जिसका आना जरूरी है, क्योंकि हर डायरेक्टर, हर प्रोड्यूसर, हर एक्टर
सेंसर नहीं होता है, उन्हें नहीं पता। ये जो दायरे हैं, एक पर्टिकुलर सिस्टम अगर बनाया गया है सेंसर बोर्ड का, वो इसलिए कि अगर हम कोई फिल्म बना रहे हैं, हमने उसमें पीएचडी नहीं की है किसी ने भी, एज अ प्रोड्यूसर, एज अ डायरेक्टर, जैसे इन्होंने कहा कि इनको भी नहीं पता है, क्योंकि अचानक जब वो सिचुएशन ऐसी हो जाती है कि हम कुछ इस तरह की चीजें शूट हो जाता है, सीन हो जाता है, तो सेंसर जो है वो उसको रेक्टिफाई करता है। हाँ, हर जगह लूप होल्स है, देखिए बात सेंसर की नहीं, लेकिन लाइए तो सही, हो सकता है 80% 90% सही हो जाए। जब सेंसर ही नहीं है, आप अचानक से साल में 2 साल में एक बार उठ के खड़े होके बस किसी एक फिल्म को लेके शुरू हो जाते हैं, ऐसे तो नहीं होगा ना। आपको पहले आप सेंसर लाइए, उसके बाद में जब सेंसर उस चीज को यह ना करे, जैसे मैथिली जी ने कहा, जैसे उन्होंने ऑब्जेक्शन उठाया, ठीक है। और बात ये नहीं है जब वो ब्लडी ही अपने आप में गलत है, आप छोड़ दीजिए उसके बाद में मंगलसूत्र है या बुर्का है या क्या है, द वर्ड ब्लडी इज रॉन्ग, तो उसका हटना लाजमी था। लेकिन वो और बात है कि वहां पे सेंसर वाले उस चीज को अग्री नहीं कर पाए, लेकिन पहले सेंसर लाइए सर, उसके बाद बात कीजिए इन सब चीजों की। सेंसर बोर्डाच्या सैफ अली खान या अली सब, इन्होंने कोई पीएचडी नहीं की है हर चीज में, इन्हें भी नहीं पता। और बात वहां पे युद्ध की थी, युद्ध तो कुछ भी बोलता है आज हमारा युद्ध, उन्हें तो पता भी नहीं है हमारी ट्रेडिशंस क्या है। उनको पूछिए गांधी जी की वाइफ कौन है, उन्हें पता ही नहीं है। उनको पूछिए व्हाट इज 19, दे डोंट नो, बिकॉज दे बिलोंग इन अ डिफरेंट एरा ओनली। तो इसीलिए वहां पे जो चीज हुई है, उस चीज को इतना बड़ा ब्लास्ट करने से पहले सेंसर को लाइए, ताकि आप उन्हें समझा सके। याच्यावर प्रेरणा होनरावांचं उत्तर लागेल. प्रेरणाजी, केंद्रात आपलं सरकार आज नाही 2014 पासून आहे. OTT प्लॅटफॉर्मच्या निमित्तानं ज्या पद्धतीची करमणूक घराघरात पोहोचली आहे त्यावर नियंत्रण असायला हवं. ही मागणी आजची नाही, अनेक वर्षांपासूनची आहे. रोशन ग्यारी त्यानिमित्तानं त्यांचा संघर्ष जवळपास 6-7 वर्ष सुरू आहे असं सांगतायत. आपल्याकडून OTT वर नियंत्रण का येत नाही? प्रसादजी, मला माझा मुद्दा बोलण्यासाठी पूर्ण वेळ मिळणार असेल तर या विषयावरती मी बोलते. जी, आपल्यासाठी पूर्ण 2 मिनिटं आहेत, मात्र मला ब्रेकही घ्यायचा आहे आणि नौशाद उस्मान यांनाही बोलतं करायचं आहे. पूर्ण वेळ आपल्यासाठी आहे, 2 मिनिटं. अगदी मला माझा वेळ मिळावा एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. बिलकुल. हे OTT प्लॅटफॉर्म गेल्या 2 वर्षामध्ये चालायला लागलेत, ज्याच्यामध्ये कोरोना कालखंडामध्ये आपण बघितलं एंटरटेनमेंट साठी OTT प्लॅटफॉर्मचा यूज हा खूप मोठ्या प्रमाणावरती झाला. घराघरांपर्यंत जाऊन हे प्लॅटफॉर्म पोहोचले. नोव्हेंबर 2019 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी या OTT प्लॅटफॉर्म्सना MIB अंडर आणलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की हे सेल्फ रेग्युलेटरी व्हावेत. एकदमच कोणावरती शिकंजा कसण्याच्या ऐवजी तुम्ही ज्या पद्धतीने वृत्तपत्र चालतात, ज्या पद्धतीने न्यूज पोर्टल्स चालतात, त्यावेळी तुम्ही स्वतः समजून घ्या तुम्ही OTT प्लॅटफॉर्म चालवताय, हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत काम करणार आहे. तुम्ही सेल्फ रेग्युलेटरी व्हा आणि काम करा. हे सेंट्रल गव्हर्नमेंटने ऑलरेडी सांगितलंय. राहिला प्रश्न आता तांडवच्या बाबतीतला, तर तांडवसाठी कालच्या दिवशी सेंट्रल बोर्डाने त्यांना नोटीस पाठवलेली आहे आणि त्यांच्याकडनं त्यांचं एक्सप्लेनेशन आणि त्यांच्याशी या विषयामध्ये बोलणं होणार आहे. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंट तांडववरती योग्य ती ऍक्शन घेईलच. पुढचा प्रश्न असा आहे की सेन्सरशिप याच्यासाठी लागली पाहिजे का, तर नक्कीच लागली पाहिजे. जर सेल्फ रेग्युलेटरी व्हा असं सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणते आणि त्याची भाषा जर या प्लॅटफॉर्मला कळत नसेल, तर मग त्यांच्यावरशी योग्य तो शिकंजा कसून सेन्सर बोर्ड यांच्यासाठी असणं गरजेचं आहे आणि त्याची मागणी आज आपल्या प्लॅटफॉर्मवरून मी देखील करते. पहिला प्रश्न काँग्रेस आणि भाजपचा, आपण या तांडवच्या विषयाला एकदम छोटं करून टाकलं तुमचं सरकार आणि माझं सरकार करण्यामध्ये. उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. सगळ्यात पहिल्यांदा FIR तांडववरती उत्तर प्रदेशात झालंय. आज तुम्ही काँग्रेस आणि भाजपमध्ये याला अडकू नका. महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कोणाचंही असेल, पण जर का अपमान झालाय, तुम्हाला एक FIR करण्यासाठी प्रॉब्लेम होतोय का, आणि का होतोय तो प्रॉब्लेम? याचं उत्तर घेण्यासाठी आपल्यासोबत महेश तपासे अपेक्षित होते. कार्यक्रमाच्या पूर्वी महेश तपासे यांनी कार्यक्रमात येण्याचं मान्यही केलं होतं, मात्र आता त्यांनी आपली अनुपस्थिती कळवलेली आहे. नौशाद उस्मान यांच्यासाठीची वेळ देतोय. कार्यक्रमाला आपल्याला एक मध्यंतर गरजेचं आहे. नौशादजी, हे लक्षात ठेवा आणि अल्प मुदतीमध्ये आपली भूमिका मांडा. नाही, प्रत्येक वेळेस मुसलमान मधात आणायची गरज काय आहे? काही वक्त्यांनी सांगितलं मुसलमानांना सांगितलं असतं तर मुसलमानांना सांगितलं असतं. अहो, मुसलमान तुमच्या सोबत आहेत या मुद्द्यावर. प्रत्येक गोष्ट मुसलमानात काय आणायची गरज आहे? हे जे गैरसमजुती आहे की मुसलमान असतील ना मग ते तांडवचे समर्थनच करतील, या गैरसमजुतीचा अंधार दूर होणं आवश्यक आहे. याच्यासाठी आमच्या संस्थेनं हे अभियान सुरू केलं आहे. 1 मिनिट माझं ऐकून घ्या. मी तुम्हाला ऐकलंय, आता तुम्ही ऐकून घ्या. तुम्हाला नौशादजी बोला, इथे बाकी अजून कोणी बोलत नाही, आपण बोलत राहा. ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या. अंधारातून प्रकाशाकडे हे आमचं अभियान आता 22 ते 31 जानेवारी दरम्यान होणार आहे. कशासाठी? गैरसमजुतीचा अंधार दूर करण्यासाठी, की इमान बाळगा.
आणि कोणत्याही महापुरुषाचा अपमान करू नका. मग ते जिजाऊचे अपमान करणारा जेम्स लेन असो की त्यांची मदत करणारे कोणी बाबा वगैरे यांना तुम्ही महाराष्ट्र भूषण द्यायचे अवॉर्ड देऊ नका, त्यांचं समर्थन करू नका. परंतु दशक्रिया हा ब्राह्मणांच्या विरोधातला चित्रपट जो आहे तो काढला जातो युट्यूबवरून, परंतु बाकीचे चित्रपट काढले जात नाही. पैगंबरांच्या विटंबना करताना समर्थन दिलं जातं. हेच इथं जे वक्ते बसलेले आहे यांचं जे आहे ते फ्रान्स सरकारला समर्थन दिलं. नौशादजी, मुद्दा लक्षात आला. नौशादजी, मुद्दा लक्षात आला. तुमचं म्हणणं असं आहे की या वादात विनाकारण हिंदू मुसलमान करण्याची गरज नाही. जाहिरातीची विश्रांती आहे म्हणूनच थांबवतोय. एक छोटी विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.